आणि आता मुंबई आणि पुण्यामध्ये काय घडलं ते आपण पाहूयात न्यूज टॉप 9 मध्ये। आदित्य ठाकरे यांच्याकडून पुण्यातील पूरग्रस्त एकतानगर भागामध्ये पाहणी दौरा। या घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे। आमचं सरकार आलं की जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करू, आदित्य ठाकरे यांचं आश्वासन। पर्यावरणाची हानी करणारा पुण्यातील नदी सुधार प्रकल्पाला स्थगिती द्यायला हवी, यासाठी सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन चर्चा केली पाहिजे। आदित्य ठाकरे यांच्या पुण्यातील नदी सुधार प्रकल्पाला विरोध। संत नामदेव महाराजांचा समाधी सोहळा मलेशियामध्ये होणार। नामदेव महाराजांच्या पादुका आळंदीमधून मलेशियाच्या दिशेने मार्गस्थ। पुणे शहरामध्ये जवळपास 44 जणांना झिकाची लागण, 12 गर्भवती महिलांचा समावेश। झिका सदृश्य लक्षणं असलेल्या 474 गर्भवती महिलांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले। पुण्यातील पुराच्या पाण्यामुळे 7 रोगांचा प्रसार, जलजन्य आजारांचा धोका वाढला। महापालिकेच्या आरोग्य विभागाने पूरग्रस्त भागामध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना घेतल्या हाती। महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या पुणे मंडळातील 2,500 घरं पडून घरं विकण्यासाठी खासगी व्यावसायिक संस्थांच्या माध्यमातून प्रयत्न होणार। मासेमारी बंद असल्यामुळे मासे महागले। सुरमई तब्बल 1,000 रुपये किलो तर पापलेट 1,300 रुपयांवर। मासे स्वस्त होण्यासाठी आणखी 15 दिवस वाट पाहावी लागेल। मुंबईतील फॅशन स्ट्रीटच्या कायापालटासाठी पालिकेचा आराखडा तयार। सल्लागाराच्या अहवालाच्या आधारे प्रकल्पाला अंतिम स्वरूप देण्याचं काम सुरू। फॉरेन्सिक तपासणीसाठी आता 254 वाहनं आणि 2200 तज्ज्ञ, 1,372 कोटींच्या तरतुदीला मंजुरी। 21 वाहनांची लवकरच खरेदी होणार।